देशात वाढत्या तापमानात नवनवे विक्रम निर्माण होत आहेत। सोमवारी नवतपाच्या तिसऱ्या दिवशी पंजाबमधील भटिंडा येथे 46 वर्षे जुना विक्रम मोडला गेला। येथे कमाल तापमान 48.4 अंश नोंदवले गेले, जे 21 मे 1978च्या तापमानापेक्षा 0.7 अंश अधिक आहे। राजस्थानमधील फलोदी हे सलग तिसऱ्या दिवशी 49.4 अंशावर देशातील सर्वात उष्ण ठिकाण राहिले। राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि दिल्लीसह 10 राज्यांमध्ये 75 ठिकाणी 45 अंश किंवा त्याहून अधिक तापमानाची नोंद झाली। रविवारी पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात केवळ 37 ठिकाणी तापमान 45 अंश किंवा त्याहून अधिक होते। IMDचे संचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सोमवारी सांगितले की देशभरात 30 मे पर्यंत अशीच उष्णतेची लाट कायम राहणार आहे। राजस्थान, हरियाणा, पंजाब, चंदीगड, दिल्ली आणि हिमाचलच्या काही भागात तीव्र उष्णता जाणवेल, मात्र त्यानंतर दिलासा मिळण्याची शक्यता आहे। मुंबईसह उपनगरात पुढील 4 दिवस पावसाची शक्यता आहे। याशिवाय येत्या 24 तासात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे। राज्यातील काही ठिकाणी तापमानाचा पारा 40च्या पुढे गेला आहे। विदर्भातील अनेक शहरांमध्ये पारा वाढल्याचं दिसून आलं। सोमवारी विदर्भातील ब्रह्मपुरी शहरात पाऱ्याने तब्बल 47.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद केली आहे। हा गेल्या काही दिवसातील सर्वाधिक आकडा असल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे नागपुरात सोमवार हा दशकातील सर्वात उष्ण दिवस ठरला आहे। नागपूरचे कमाल तापमान एकदम 3.2 अंश सेल्सिअसने वाढून 45.6 वर पोहोचले आहे। 77 वर्षापासून आयुर्वेद सेवेत असलेली शिवशंकर आयुर्वेदिक एजन्सी अनुभवी वैद्य डॉक्टरांद्वारे जटिल किरण रोगांवर विशेषतः आयुर्वेदिक उपचार उपलब्ध आहे। सर्व नावाजलेल्या कंपन्यांची औषधं आणि सर्व प्रकारची जडीबुटी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीही अनेक प्रकारची औषधं मिळवण्याचे एकमेव विश्वसनीय स्थान। आमच्या इथे सगळ्या प्रतिष्ठित कंपन्यांचे औषधी उपलब्ध आहे। मग वाट कोणाची बघताय? आत्ताच भेट द्या शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक। आमचा पत्ता योग कॉम्प्लेक्स, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटलच्या समोर, महाजन मार्केट जवळ, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपूर। संपर्क साधा 8605 24 50 80। लँडलाईन नंबर 0712 25 67 74 7।